कारण एक थोडीशी प्रायव्हसी जी असते ना ती मला ठेवायची आहे. तर बघूत आता काय होतं काय नाही. तर आता इकडे पोहे होईल, मग आईला जायचं आहे हॉस्पिटलला. आज आमची सगळी घाईच घाई आहे. आणि आज सेकंड टाइम ना मी माझ्या बेबीला बघेल, सो मला खूप जास्त म्हणजे छान वाटतंय. इथे आणि इथे अशा 2 ठिकाणी ना जे बेबी आहे त्याचे हात पाय नोज आणि हे सगळं व्यवस्थित दिसतं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? सगळ्यात अगोदर तर तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हॅपी न्यू इयर. ॲक्च्युली कालच्या व्हिडिओमध्ये हॅपी न्यू इयर बोलायला पाहिजे होतं मी. काल 1 तारीख होती पण मी विसरले. आज आहे 2 तारीख, तर आज बोलून घेते. पण हा व्हिडिओ तुमच्यासोबत थोडासा लेट येईल, त्यामुळे माझं जे हॅपी न्यू इयर आहे ते तुम्हाला लेट मिळेल. तरी पण हॅपी न्यू इयर. आणि आत्ता सकाळचे 7:30 वाजले. मी 6:30लाच उठली होती. आंघोळ वगैरे झाली आहे माझी, फ्रेश मस्त झाले. पण मी केस वगैरे विंचरलेले नाही आहेत, त्यामुळे हे असे दिसतात आहे. आणि काल हेअर वॉश केला, सो मी पूर्ण ड्रायरने सुकवले होते, त्यामुळे हे जे बेबी हेअर आहेत ना हे असे वरती वरती दिसतात आहे. तर आता आईला उठवलं मी, कारण आम्हाला पटपट आवरायला लागेल. जसं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर आज आहे चोरोटी प्लस ENT स्कॅन आहे माझा आज. सो आम्हाला हॉस्पिटलला जाऊन घरी यायचं, मग त्यानंतर बाकीची जी तयारी आहे चोरोटीची ती करायची. तर आज पूर्ण दिवसभरामध्ये ना मला 2 व्लॉग शूट करायचे. पहिला तर आपला हा जो ENT स्कॅनचा असणार आहे त्याचासुद्धा मला व्लॉग शूट करायचा आहे. आणि त्यानंतर ना मग चोरोटीचा व्लॉग होईल. तर असे 2 ब्लॉग होतील आज. माहिती नाही आता मी कितपत शूट करू शकेल, तर कारण खूप घाई होणार आहे आज, म्हणजे प्रचंड घाई होणार आहे. माझ्या मोठ्या नणंद ज्या आहेत त्या येत आहे, सो त्यांना आम्ही लवकर बोलून घेतलं, म्हणजे कसा मी जरी बाहेर गेले तर आईला हेल्प होईल बाकीच्या कामासाठी. आणि माझी जी ओटी आहे ती त्याच भरणार आहेत. मला माहिती आहे माहेर आणि सासरच्या अशा दोन्हीकडच्या पण कुणी जरी भरली तरी चालती. पण आता माहेरचे माझं कुणी आलेलं नाही आहे. माझ्या ताईने ओटीचं सामान वगैरे पाठवलं होतं, तर मोठ्या नणंद ज्या आहेत त्या भरतील माझी ओटी. सो आमचं असं ठरलेलं आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं रात्री ते डेकोरेशन केलं आम्ही, पडद्याला माळा लाईटिंग वगैरे लावलं त्याच आहे. आता इथला हा जो बेड आहे तो काढायचा आहे आणि मग नंतर 4 वाजेला मी डेकोरेशन करायला लागेल. तर म्हटलं चला आता आपण व्लॉग स्टार्ट करूयात, म्हणजे कसं माझे दोन्ही व्लॉग कंप्लीट होतील. एक जो सोनोग्राफीचा आहे तो सुद्धा होईल आणि दुसरा पण होईल. तर 3ऱ्या महिन्यात जी सोनोग्राफी करतात ENT स्कॅनची तीच करायला मला जायचं आहे. आम्ही 2 जण जाणार आहोत आणि मी ट्राय करेल तिथे शूट करायचं. म्हणजे लास्ट टाईमच मी शूट करणार होते पण ते पॉसिबल नाही झालं. सो आज मी ट्राय करेल शूट करायचं. आणि जरी शूट केलंच आहे तर बघेल त्यातले काही क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करेल, काही क्लिप नाही शेअर करणार. कारण एक थोडीशी प्रायव्हसी जी असते ना ती मला ठेवायची आहे. तर बघूत आता काय होतं काय नाही. तर आज खूप जास्त काम आहे आम्हाला. बघूत आता कसं आवरतंय कसं नाही. तर आणि जी सोनोग्राफी करायची ना ती आज करायची होती मला. आणि डॉक्टरकडे चेकअपला मला 6 तारखेला जायचं आहे. सो आज आम्ही काही डॉक्टरकडे जाणार नाही आहे, फक्त सोनोग्राफी करणार आणि नंतर ना मग घरी येणार. तर मी आता सध्या हा वेगळा ड्रेस वेअर केलेला, ही प्लाझो आणि हे असंच टॉप वेअर केला, कारण आत्ता कामामध्ये खराब होईल. सो मग जाताना दुसरा ड्रेस घालेल. तर आता जे आहे ते मी आवरून घेते. आणि रात्री ही अशी मेहंदी काढली मी तुम्हाला काल सांगितलं तसं. तर मी एक जवळजवळ 45 मिनिटच ठेवली असेल ही मेहंदी. तर ही अशी काहीशी रंगली. आणि या हातावर पण. तर बघू आता ही 4 तारखेपर्यंत राहिली पाहिजे, कारण 4 तारखेला आम्हाला फोटोशूट करायचं आहे. तर राहिली तर ठीक, नाही तर मग असे म्हणजे ते पडतं ना खपल्या खपल्यात, तसलं नको आहे मला. बघू आता काय होतं, नाही तर परत आल्यात टचअप देईल. तर चला तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. इकडे पोहे बनवतात ते. आता पोहे झाले की आम्हाला नाश्ता करायचा सगळ्यांना. आणि हे जे मटर आहेत ते पोह्यांमध्ये टाकायचे, पण ते विजयला आवडत नाही म्हणून ते साईडला काढून ठेवले. आत्ता इकडे पोहे होईल, मग आईला जायचं आहे हॉस्पिटलला. आज आमची सगळी घाईच घाई आहे. आईला जायचं हॉस्पिटलला, मग आई आणि विजय 2 जण जातील. तसंच माझ्या नंदेला पण घेऊन येणार आहेत ते. मग ते आल्याच्या नंतर ना मग आम्ही 2 जण इकडे जाऊ ENT स्कॅनसाठी. त्यानंतर मग आम्ही घरी येऊ आणि मग बाकीची तयारी करेल. सगळा प्रॉब्लेम एकाच दिवशी आला आमचा. आता माहिती नाही कसं ॲडजस्ट होतंय कसं नाही, किती उशीर होतोय ते पण माहिती नाही आहे. बघूत आता. अजून स्वयंपाक पण राहिला सकाळचा, पुन्हा रात्रीचा स्वयंपाक. रात्री बऱ्याच जणांचा स्वयंपाक करायचा, टोटल 9-10 माणसांचा स्वयंपाक करायचा रात्री. बघूत आता कसं होतंय कसं नाही. एकदा हे पोहे झाले की पोहे खाऊन घेतो
आणि मग मी कपडे फरशी करून घेते, मग तुम्हाला भेटते. आत्ता माझे कपडे आणि फरशी झाली आहे, म्हणजे कपडे धुवून घेतले आणि फरशी पुसून घेतली आहे. बाकी माझं आवरायचं आहे. ड्रेस चेंज केला आहे मी. आत्ता असं होतं आहे, मला ना ड्रेसच येत नाही आहे कुठले. एकतर टॉप टाईट होतोय किंवा मग पॅन्ट टाईट होती आहे. हा अशातला प्रकार होतोय माझ्यासोबत. आणि माझ्याकडे ना जेवढे ड्रेस आहेत त्यातले मला असं वाटतं मला फक्त 2-3 ड्रेस येतात आहे. मला बाकी कुठलेच ड्रेस व्यवस्थित बसत नाही आहे. सो मला आत्ता लवकरच ड्रेसमध्ये इन्व्हेस्ट करायला लागेल आणि जे आपले मॅटर्निटी वेअर आहे तेच मी ऑर्डर करणार आहे, म्हणजे मला ते नंतरसुद्धा वेअर करता येतील. आत्ता मी जर नॉर्मल ड्रेस ऑर्डर केले सो मला नंतर परत एकदा ड्रेस घ्यायला लागतील. सो मला नाही वाटत की एवढं 4-4 वेळा ड्रेस घ्यावं, म्हणून आत्ता मी मॅटर्निटी वेअरच ऑनलाईन ऑर्डर करते. सो बघेल ते कधी होते कधी नाही. आत्ता किती 11:30 पावणे 12 झालेत बहुतेक. तर आई आणि विजय दोघेजण हॉस्पिटलला गेले. आईचा BP चेक करायचा होता आणि त्यांच्या मेडिसिन्स पण संपल्या BPच्या, सो त्या आणायच्या. आणि तसंच विजय माझ्या नंदेला घेऊन येईल, माझ्या मोठ्या नंदबाई आहेत त्या येणार आहेत. तर म्हटलं मग तो मी आवरून घेते. कपडे धुवून टाकले, फरशी पुसून घेतली. आता फक्त स्वयंपाक राहिला आहे आणि बाकीचं डेकोरेशन. तर स्वयंपाक जे आहे ते आई आणि ताई करतील. डेकोरेशन आल्याच्यानंतर मी करेल. तर आता सोनोग्राफीसाठी जायचं आहे, बघू तिथे काय होतं काय नाही. आणि आज सेकंड टाईम ना मी माझ्या बेबीला बघेल. सो मला खूप जास्त म्हणजे छान वाटतंय. आणि जे एक्साइटमेंट आहे ना बेबीला बघण्याची ती खूप आतून एकदम मोठी आहे माझी. सो आज छोटे छोटे त्याचे हातपाय असतील ते सुद्धा मला दिसतील. परत जे ती हार्टबीट जी आहे ना, जेव्हा लास्ट टाईम मी म्हणजे एकदाच माझी सोनोग्राफी झालेली जी फर्स्ट होती ती, आणि तेव्हा जेव्हा ते हार्टबीट मी ऐकलं होतं ना इतकं भारी वाटलं होतं मला, मी तुम्हाला सांगू नाही शकत. म्हणजे खूप असं ते एक्सप्लेन नाही करू शकत. आणि तेव्हा मी काही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे, त्यामुळे ते तुमच्यासोबत मी नाही शेअर करू शकत. आणि आज सेकंड टाईम मी माझ्या बेबीला बघेल, तर खूप छान वाटतं आहे. आणि माहिती नाही कसं वाटेल त्यावेळेस, ती फिलिंग का असेल. परत मी हार्टबीट ऐकणार, त्यानंतरनं जे छोटे छोटे हातपाय आहे, तर माझी बेबी थोडंसं वाढलेलं असेल ते सुद्धा बघणार. तर मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे. आता माहिती नाही, बघू मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेलच मला कसं वाटलं काय वाटलं तर. आणि विजयची पण रिॲक्शन काय असेल माहिती नाही. फर्स्ट टाईम त्याला पण खूप आनंद झाला होता. तो माझ्यासोबतच होता त्यामुळे त्याने सगळ्या गोष्टी बघितल्या ऐकल्या. सो त्यालासुद्धा खूप छान वाटलं. तर आता चला मस्त अशी रेडी होते आणि मग नंतर ना विजय येईल. मग आम्ही जेव्हा हॉस्पिटलला जायला निघू तेव्हाच मी आता व्हिडिओ शूट करते. आम्ही आत्ता हॉस्पिटलमध्ये आलो आहे आणि वेट करतो आहे. माझ्यासमोर पण बरेचसे नंबर होते, त्यामुळे मग आम्हाला वेट करावं लागलं. आम्ही जर सकाळी लवकर आलो असतो ना तर पटकन सोनोग्राफी झाली असती, पण आम्हाला थोडंसं यायला लेट झालं, त्यामुळे आता इथं लेट होतं आहे आणि आम्ही दोघंजणं वेट करून बोर होतो आहे. बघूत आता पुढे काय होतं आहे, तुमच्यासोबत शेअर करते. आत्ता घरी आलो, खूप जास्त भूक लागली होती. आता वडापाव समोसे वगैरे घेऊन आला होता, हे खातोय. 3 वाजले. चोरोटीचं मागं पुढं चालू आहे, बघूत काय होतं ते पण तुमच्यासोबत शेअर करतेच. आणि सोनोग्राफीमध्ये काय झालं ते पण तुमच्यासोबत शेअर करते, पण पहिले खाऊन घेते. आणि आम्ही व्हिडिओ काढून आणला आहे तो आईला दाखवते. खरं तर 2 तारखेलाच मला तुम्हाला शेअर करायचं होतं की सोनोग्राफीमध्ये काय घडलं आणि मला कसं फील झालं ते, पण तेव्हा काय मला वेळ मिळाला नाही. तुम्हाला माहिती आहेच माझा प्लॅन होता चोरोटीचा, त्यामुळे मग दुपारी खूप लेट झालं आणि त्याच्यामध्ये काय वेळ मला मिळाला नाही. सो मी आत्ता त्याच्या 3-4 दिवसानंतर ना हा व्हिडिओ शूट करते आहे. मला आत्ता लक्षात आलं व्हिडिओ पोस्ट करायच्या वेळेला की आपली ही क्लिप राहिलेली आहे. सो आपण शूट करून घेऊयात आणि ती तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इथे माझ्या हातामध्ये सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत. आतापर्यंत माझ्या 2 सोनोग्राफी झाल्या. तर पहिली सोनोग्राफीला काय म्हणतात मला माहिती नाही, जी 3ऱ्या महिन्याची असते त्याला NT स्कॅन म्हणतात, एवढं मला माहिती आहे. तर हे असे काहीसे रिपोर्ट आहेत. तर मी तुम्हाला एवढं काही शेअर नाही करत, पण हे थोडंसं दाखवते की हे जे आहे ते माझं 3ऱ्या महिन्याचं रिपोर्ट आहे. आणि ह्या रिपोर्टमध्ये मला तर एवढं काही कळालं नाही, बट इथे आणि इथे अशा 2 ठिकाणी ना जे बेबी आहे त्याचे हात पाय नोज आणि हे सगळं व्यवस्थित दिसतंय. म्हणजे नाही एकदम लक्ष देऊन असं बघितलं ना की ते खूप छान दिसतं. जेव्हा आम्ही सोनोग्राफीसाठी गेलेलो तिथं आम्ही काही परमिशन काढली नव्हती खरं तर व्हिडिओसाठी. जस्ट मी काय केलेलं, कॅमेरा ऑन केला आणि विजयच्या खिशामध्ये ठेवायला दिला. आम्हाला वाटलं होतं की आम्ही डॉक्टरांना विचारावं तिथे की परमिशन आहे का व्हिडिओसाठी वगैरे, पण आम्ही काही विचारलं नाही. बघू आता नेक्स्ट टाईम विचारलं तर विचारू, किंवा नेक्स्ट टाईम शक्यतो व्हिडिओ पण नाही काढणार आहे. ही म्हणजे
आम्ही फर्स्ट टाइम आमच्या बाळाला बघणार होतो. जी फर्स्ट सोनोग्राफी होती त्याच्यामध्ये तर काहीच समजलं नव्हतं, फक्त हार्टबीट होत्या तेवढं ऐकलं आम्ही. बाकी बाळ कसं आहे काय ते मला तर काहीच लक्षात नव्हतं आलं त्यावेळेस. ह्यावेळेस तरी हात पाय वगैरे दिसले आणि घरी आईला पण तो व्हिडिओ दाखवायचा होता. त्यामुळं मग मी त्याचा व्हिडिओ जो आहे तो शूट केला होता. आणि तिथे असं झालेलं, डॉक्टरांचं म्हणजे बॅक साईड डॉक्टरांची दिसत होती, लेडीज आहे, त्यांचा काही फेस वगैरे दिसला नाहीये. पण तरी आम्ही तो व्हिडिओ म्हणजे मी जो व्हिडिओ आहे तो शेअर करणार नाही आहे कुठेच. या व्लॉगमध्ये पण तुम्हाला बघायला नाही मिळाला तो. तर फक्त मी थंबनेलला त्याचा छोटासा फोटो टाकेल, तेव्हाच तुम्हाला ते थोडंसं दिसेल किंवा बघायला मिळेल. तर झालं असं होतं, आम्ही जेव्हा तिथे गेलो आणि सोनोग्राफीसाठी त्यांनी ते स्टार्ट केलं, तर एकदम स्टार्टिंगला तर काय बाळ नाही दिसलं, ते काहीतरी वेगळंच दिसत होतं. आणि त्याच्यानंतर एकदम छोटे छोटे पाय हात दिसायला लागले होते आणि नोज पण दिसलं होतं. नोजचं तर एक गोष्ट सांगते, काहीतरी डॉक्टरांनी तिथे टाईप केलं होतं टिप ऑफ नोज म्हणून. तर ती गोष्ट मला व्यवस्थित लक्षात राहिली. कारण झालं असं होतं, एकदम असं लांबट आकारामध्ये ना काहीतरी दिसत होतं. मला असं वाटलं की एवढं मोठं नाक कसं असू शकतं. पण नंतर ना मग मी तिथे बघितलं, डॉक्टरांना विचारलं, तर त्यांनी मला सांगितलं व्यवस्थित, हे नोज आहे, हे पाय, हे हात असं सांगितलं. आणि विजय साईडला चेअरवरती होता. तर विजयच्या फेसवरती तर मला बघता नाही आलं की म्हणजे त्याला कसं वाटतंय कसं नाही. बट म्हणजे मला पण माझं शूट नाही करता आलं. आमच्या दोघांमध्ये बरंचसं अंतर होतं. पण खरंच खूप छान वाटलं ते बघून. म्हणजे एवढं हसायला येत होतं ना मला, ते छोटे छोटे हात पाय बघून, एकदम असे हात पाय हालत होते. तर ते बघून खरंच खूप छान वाटलं होतं त्यावेळेस. आणि बऱ्याच वेळ सोनोग्राफी चालली. जी फर्स्ट सोनोग्राफी होती, मला असं वाटतं अगदी 5 मिनिटाची सोनोग्राफी होती ती. 5 मिनिटात सगळं झालं होतं. आणि आत्ता जी सोनोग्राफी केली NT स्कॅनची, ती जवळजवळ 15 मिनिटं आरामशीर चालली असावी मला तरी वाटतं. कारण त्यांनी भरपूर वेळ ते काय काय बघितलं, 4-5 वेगवेगळ्या अँगलने हार्टबीट ऐकवल्या. तर हार्टबीटचे पण आवाज खूप वेगवेगळे येत होते. म्हणजे ते असेल काहीतरी त्यांच्या जसं ते चेक करतात त्या हिशोबाने. आणि त्यानंतर ना मग बघितलं सर्व, म्हणजे काही हात पाय नाक कान असेल ते बघितल्या, सगळ्या गोष्टी त्यांनी टाईप केलं. आणि रिपोर्टमध्ये ना, म्हणजे माझा जो पहिला रिपोर्ट होता त्याच्यापेक्षा जो दुसरा रिपोर्ट आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे पहिल्या रिपोर्टचं तुम्हाला ते दाखवते, फक्त हे एक पेज आहे. आणि त्यानंतर ना हा जो रिपोर्ट तो, आणि दुसऱ्या सोनोग्राफीचा पेज पण पलटत नाहीये, 1 2 3 पेजवरती त्यांनी सर्व टाईप केलेलं आहे. आणि चौथ्यावरती हे म्हणजे NT स्कॅनमध्ये एवढं सगळं त्यांनी चेक केलं. तुमचं जर कुणाचं झालेलं असेल तर तुम्हाला माहिती असेल. तर म्हणजे मला आयडिया होती की NT स्कॅनमध्ये काय काय होतं. मी व्हिडिओज बघितले, तर मी असंच यूट्यूबला बघत असते. आता मला नेक्स्ट मंथमध्ये काहीतरी ॲनोमली स्कॅन करायला लागेल आय थिंक, माझ्या हिशोबाने तरी. तर त्याचं सुद्धा मी यूट्यूबला बघायला चालू केलं की कशी असते सोनोग्राफी, त्यात काय काय दिसतं. आणि माझी एक फ्रेंड आहे, ती पण प्रेग्नेंट आहे. आमच्या दोघींमध्ये ना काहीतरी 2 महिन्याचाच फरक आहे. तर तिची 5व्या महिन्याची सोनोग्राफी झालेली. तिने मला त्याचे रिपोर्टचे फोटोज वगैरे पाठवले, तर त्यात मला दिसलं सगळ्या गोष्टी. आणि ते बघून पण छान वाटलं मला. तर आता तेच माझ्यासोबत पण पुढच्या महिन्यामध्ये घडेल. तर असं काही सोनोग्राफी होती. आणि जेव्हा फर्स्ट सोनोग्राफी झाली ना, तेव्हा विजयला म्हणजे एवढं काय वाटलं नव्हतं, फक्त हार्टबीट ऐकल्या होत्या. पण ह्या वेळेस जे हातपाय बघितले ना, तो पण खूप जास्त खुश झाला. आम्ही केबिनच्या बाहेर निघालो डॉक्टरांच्या, आणि बाहेर येऊन रिपोर्टचा वेट करत होतो. तर आमच्या दोघांचं बोलणं चालू झालं होतं की कसं वाटलं काय. तर विजय म्हणे मला खूप भारी वाटलं. आणि आम्ही जो व्हिडिओ काढलेला तो तिथेच आम्ही चेक केला, व्हिडिओमध्ये सुद्धा व्यवस्थित दिसलं. मग नंतर घरी आल्याच्या नंतर तोच व्हिडिओ मी घरी सगळ्यांना दाखवला, माझ्या मम्मीला वगैरे पण दाखवला. आणि इकडे सासूबाईंना पण दाखवलं. त्यांना सुद्धा म्हणजे कसं, त्यांच्या वेळी सोनोग्राफी नव्हती, माझ्या मम्मीच्या वेळेला पण नव्हती, माझ्या सासूबाईंच्या वेळेला पण नव्हती. सो त्यांनी ते फर्स्ट टाइम बघितलं, तर त्यांना पण खूप छान वाटत होतं. तर असं काही माझा सोनोग्राफीचा एक्सपिरियन्स होता, जी NT स्कॅनची होती ती. खरं तर जायच्या अगोदर मला खूप जास्त भीती वाटत होती की काय रिपोर्ट येईल काय रिपोर्ट येईल, म्हणजे असतं ना मनामध्ये एक धाकधूक, तसं होतं. गेल्याच्या नंतर खूप छान रिपोर्ट आला, त्यामुळे मस्त वाटलं. आता मला 5व्या महिन्याची जी सोनोग्राफी असते त्याची खूप जास्त भीती वाटते, कारण ते मेन सोनोग्राफी असती असं म्हणतात, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कळून येतात. त्यामुळे तिची एक थोडीशी भीती आहे मनामध्ये विचारायला तर. पण बघू, देवावर विश्वास आहे, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि माझे जे रिपोर्ट आहेत एकदम नॉर्मल आलेत, सगळं काही व्यवस्थित आहे म्हटले डॉक्टर, काहीच काळजीचं कारण नाही आहे. त्यामुळे मग एकदम ओके आहे. तर असा काहीसा रिपोर्ट होता माझा सोनोग्राफीचा. बाकी बघूत आता पुढे काय होतंय काय नाही. तर
तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील ना तर छान छान कमेंट करा. भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आणि हो, यानंतरचा जो आहे तो चोरोटीचा व्लॉग येईल. खरं तर आजच चोरोटीचा व्लॉग मी शेअर करणार होते, पण हा व्लॉग चोरोटीच्या अगोदरचा आहे, त्याच दिवशीचा. त्यामुळे हा व्लॉग मी आत्ता शेअर करते. चोरोटीचा व्लॉग आपला उद्या येईल. सो तो बघण्यासाठी चॅनलवरती नक्की कंटिन्यू करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.